नमस्कार, मी सारिका. एसआयच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मुलुंडमध्ये सीसीटीव्हीच्या पोलवर मोबाईल कंपन्यांच्या टॉवरचे अतिक्रमण. मोदींच्या विराट गर्जनेसाठी भाजपच्या वतीने मुलुंडमध्ये पथनाट्याचे आयोजन, तर गीत रामायणकार गदिमांना वाचकांचे अभिवादन. सीसीटीव्हीच्या नावाखाली उभारण्यात आलेल्या पोलवर मोबाईल टॉवरचे आक्रमण. मोबाईल कंपन्यांविरोधात एकवटले मुलुंडचे नागरिक. मुलुंड पश्चिमेकडील LBS रोडवरील स्वप्नानगरी येथील सिल्वर बर्च कोऑपरेटिव्ह सोसायटी समोर GSM मोबाईल टॉवरची उभारणी करण्यात आली आहे. या सोसायटीमध्ये 80 फ्लॅट्स असून 40 दुकानेही आहेत. तसेच या परिसरात NES स्कूल, सरदार तारासिंग गार्डन देखील आहे. या मोबाईल टॉवरमधून पडणाऱ्या किरणांमुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पालिकेच्या नियमानुसार कोणताही मोबाईल टॉवर हा सोसायटी तसेच शाळांच्या 100 मीटरच्या हद्दीत नसावा, परंतु हा मोबाईल टॉवर शाळा व सोसायटीच्या जवळ असल्याने या टॉवरवर बंदी आणण्यासाठी स्थानिकांनी पालिकेकडे वारंवार तक्रार करूनही पालिकेकडून कोणतीही दखल घेण्यात आली नसल्याचे रहिवाशांनी सांगितले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यासाठी परवानगी घेतली जाऊन येथे अनधिकृतरित्या GSM टॉवर उभारण्यात आला. मुलुंड परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्याची मोहीम राबविण्यात येणार असल्याने या पोलची उभारणी करण्यात आली होती. मात्र 15 दिवसानंतर सीसीटीव्ही कॅमेरे काढून GSM टॉवर चालू करण्यात आले. गणपतीच्या काळात पोलिसांच्या विनंतीवरून 15 दिवस हे टॉवर चालू ठेवण्यास सांगितले. तसेच पालिकेने देखील हे टॉवर अनधिकृत असून सीसीटीव्ही कॅमेऱ्यासाठी परवानगी दिली असल्याचे सांगितले. हे जग जाहीर आहे. GSM टॉवर लावल्यानंतर रेडिएशन्स बाहेर येतच. रेडिएशननी जे लोकांना, लहान पोरांना, वृद्ध लोकांना किंवा माणसांना त्याचा जो परिणाम होत आहे त्याच्यासाठी आम्ही विरोधात आहोत. आणि कुठलंही ऑफिशियल परमिशन न घेता ह्यांनी रातोरात त्यांनी इन्स्टॉल केलेलं आहे. आणि ह्या गोष्टी आम्ही BMCला, पोलीस डिपार्टमेंटला आणि आम्ही लोकल आमदारांनाही इंटिमेट केलेलं आहे. आणि कोणाकडनंही आम्हाला पाहिजे तसं सहकार्य मिळालेलं नाही आहे. त्यांना आम्ही विनंती करतो, आमदार, BMC आणि पोलीस अधिकाऱ्यांना, की हे इल्लीगल टॉवर आहे त्यांनी ताबडतोब डिसमेंटल करावं लोकांच्या हितासाठी. आम्हाला असं सांगण्यात आलं, ह्यांनी पब्लिसिटी केली, पॅम्पलेट्स वाटलेत की पूर्ण मुलुंड परिसरात आम्ही कॅमेरा TV लावतो आहे आणि ह्याचं पूर्ण एक कनेक्शन पोलीस स्टेशनमध्ये आहे आणि चांगले कार्य करतात म्हणून आम्ही त्यांना सहकार्य दिलं आहे. आणि त्यातूनही त्यांनी आम्ही त्यांना कनेक्शन्स दिले, कारण हे चांगलं काहीतरी कार्य करतं, आमचाही हातभार त्याच्यात काहीतरी मदत व्हावं म्हणून. 15 दिवसानंतर आम्हाला आढळण्यात आलं की तिथे GSM टॉवर लावला आहे, तर आम्ही त्याचं CCTVचं कनेक्शन डिस्कनेक्ट केलं आहे. आणि गणपतीच्या वेळात पोलीस अधिकाऱ्यांनी आम्हाला विनंती केली की बाबा तुम्ही हे 15 दिवस चालू ठेवा. आम्ही त्यांची विनंती मान्य करून आम्ही ते कनेक्शन चालू ठेवलं आणि त्यांच्याकडनंही आम्हाला कुठलंही सहकार्य मिळालं नाही, म्हणून आम्ही तर ताबडतोब 15 दिवसानंतर आम्ही ते डिसमेंटल केलं. पालिकेकडे आम्ही अधिकाऱ्यांकडे गेलो होतो. त्यांना जे पत्र दिलेलं आहे त्याच्या संदर्भात आम्ही त्यांच्याशी ह्या विषयावरती बोलायला गेलो, तर त्यांनी आम्हाला ऑफिशियल लेटर दिलं. आम्ही GSM टॉवर इन्स्टॉल करायला परवानगी दिलेली नाही आहे आणि हे फक्त CCTV कॅमेऱ्यासाठी दिलेलं आहे. त्याचं त्यांनी ऑफिशियल आम्हाला पत्र दिलेलं आहे. ते पत्र आज माझ्याकडे आहे, जे तुम्हाला मी दाखवू शकतो. आमचं एकच मागणी आहे, CCTVसाठी आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. फक्त GSM टॉवर जे आहे त्यांनी इमिडिएटली डिसमेंटल करावं, जे लोकांच्या हितासाठी. या अनधिकृतरित्या उभारलेल्या टॉवर विरोधात पालिकेने तसेच पोलिसांनी कोणतीही दखल न घेतल्यास आम्ही स्वतः हे टॉवर काढून टाकू, असे शीला गांगुर्डे यांनी सांगितले. तर त्यांनी परमिशन घेतली होती CCTVसाठी. त्यांनी परमिशन त्याच्यासाठी घेतली आणि दाखवलं दुसरं की टावर उभा केला त्यांनी, तो पूर्णपणे इलिगली आहे. म्हणजे त्यांच्याकडे लिगली काहीच नाही आहे. आणि त्या याच्यातून फार त्रास होतो लोकांना, नागरिकांना त्रास होतो, लहान मुलांना त्रास होतो, घरी ज्या बायका घरी असतात त्यांना जास्त त्रास होतो राहणाऱ्या. आणि समोर शाळा आहे, NES शाळा आहे, NES स्कूल आहे, त्यामुळे लहान लहान मुलांना तर जास्त त्रास होतो. त्याच्यामुळे त्याचे जे किरण वगैरे हानिकारकच आहे ना शेवटी शरीरासाठी, आणि ते नको आहे. म्हणजे इथल्या रहिवाशांना नको आहेत. लोकांना समोर गार्डन आहे, वृद्ध लोक तिथं संध्याकाळी वॉकिंगसाठी येतात, तर ते हानिकारकच आहे. ह्याच्यामध्ये ते पूर्ण इनलिगल असल्यामुळे ते लोक जर याच्यावर काही कारवाई नसेल करणार, तर आम्ही रहिवाशी काहीतरी कारवाई करणार तिथे जाऊन. म्हणजे आम्ही रहिवाशी काहीतरी एक भूमिका घेणार त्याच्या विरोधात. त्याच्या एक तर टावर काढून टाकू, नाही तर त्यांनी तरी काहीतरी स्वतःहून काढून टाकावं. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मोळावडेसह उपेश शिरवडकर, S9 न्यूज, मुंबई. गीत रामायणकार गदिमा यांच्या पुण्यतिथीनिमित्त वाचकांनी प्रतिक्रियेतून केले अभिवादन. आज कोणीतरी यावे ओळखीचे व्हावे, जशी अचानक या धरणीवर बरसत आली वळवाची सर, तसे तयानी यावे आज कोणीतरी यावे ओळखीचे व्हावे. विचारल्या विण हेतू कळावा, त्याचा माझा स्नेह जुळावा, हाती हात धरावा आज कोणीतरी यावे ओळखीचे व्हावे. सोडणी या घरनाती गोती, निघून जावे तया संगती, कुठे तेही न ठावे आज कोणीतरी यावे अन ओळखीचे व्हावे.
मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध पटकथा लेखक, दिग्दर्शक, गीतकार, कलावंत ग दी माडगुळकर यांचा आज स्मृतिदिन. कविता, लघुकथा, हिंदी, मराठी चित्रपटांचे संवाद गदिमांनी लिहिले. त्याचबरोबर सुगम संगीत, भावगीते, भक्तिगीते आणि लावणी इत्यादी माध्यमातून ते लोकांच्या भेटीला आजही येतात. 157 मराठी आणि 23 हिंदी चित्रपटांमध्ये त्यांचा सहभाग लाभला. संत कवी नसले तरी गीत रामायणाने त्यांनी वाचकांच्या मनामनात घर निर्माण केले आहे. संपूर्ण महाराष्ट्रास वेड लावले. आधुनिक वाल्मिकी असे त्यांना संबोधले जाते. इंद्रायणी काठी देवाची आळंदी, तुझ्या उसाला लागल कोल्हा, या चिमण्यांनो परत फिरारे, विठ्ठला तू वेडा कुंभार इत्यादी त्यांची गाणी सुप्रसिद्ध झाली. तर पहिला पाळणा, लोकशाही, रामजोशी, वनवासी, अदालत, लाखाची गोष्ट, वराडी आणि वाजंत्री इत्यादी चित्रपटात त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. साहित्यात लेखनाने अजरामर राहिलेल्या गदिमांना वाचकांनी 36व्या पुण्यतिथीनिमित्त आपल्या प्रतिक्रियेतून अभिवादन केले. आज ग दी माडगुळकर यांचा स्मृतिदिन आहे. माडगुळकर हे ज्या कालखंडात जन्मले आणि वाढले तो कालखंड मराठी भावगीतांच्या आणि चित्रपटसृष्टीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा कालखंड होता. या कालखंडामध्ये त्यांनी कथालेखन केलं, पटकथा लेखन केलं, चित्रपट गीतं लिहिली, भावगीतं लिहिली आणि विलक्षण भाषा प्रभू म्हणून ते फार प्रसिद्ध आहे. त्यांचं गीत रामायण लोकमानसामध्ये स्थिरावलेलं आहे. त्यांनी आत्मचरित्रपर लेखनही केलेलं आहे. तीळ आणि तांदूळ आणि वाटेवरल्या सावल्या ही त्यांची पुस्तकं महत्त्वाची आहे. त्यांच्यावरती संत साहित्याचा, लोकसाहित्याचा आणि पंडिती काव्याचा विलक्षण प्रभाव होता. रामायण आणि महाभारत यांचा त्यांचा विलक्षण अभ्यास होता आणि त्यामुळेच त्यांनी मराठी मानसिकता बरोबर घेरलेली होती आणि अतिशय सुबोध पद्धतीने ते काव्यलेखन करत असत. त्यांच्या जोगिया हा काव्यसंग्रह तर प्रसिद्ध आहेच आणि त्याबरोबर गीतकार आणि कवी यांच्यातली जी दरी आहे ती पुसून टाकण्याचं काम गदिमांनी केलेलं आहे. गदिमांना आधुनिक काळातील वाल्मिकी असं लोकांनी सार्थ अभिप्राय दिलेलं आहे. एकतर महाराष्ट्र हा कवी, संत, साहित्यिक, सांस्कृतिक, राजकीय आणि सामाजिक या उपक्रमासाठी अत्यंत नावाजलेलं असं राज्य आहे. आणि ह्या राज्यात ज्या काही विशिष्ट प्रकारच्या किंवा विशिष्ट विभागाच्या अग्रेसर व्यक्ती होऊन गेल्या त्यात गदिमांसारखा माणूस पण महाराष्ट्राला मिळाला. हे महाराष्ट्राचं पहिलं. आज वाल्मिकीने रामायण लिहिलं पण रामायण वाचण्यापेक्षा ज्यांनी संगीतात स्वरबद्ध केलेलं रामगीत रामायण अनेक लोक वाचन न करता ते गीत रामायण ऐकून आपली रामायण विषयीची कल्पना किंवा त्यांना येणारं ज्ञान राम किती मोठा होता, दैवी शक्ती होती ज्याचा त्यांचं सर्व प्रकारे वर्णन स्वरबद्ध केलेले गदिमांसारखे कवी महाराष्ट्रात होणार नाही. आपल्याला सगळ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाला आणि प्रत्येक कुठच्याही इतर व्यक्तीला गदिमांसारखं नेतृत्व साहित्यात आणि उत्कृष्ट कवी म्हणून त्यांचं नाव अग्रेसर राहील आणि ते जरी आज आपल्यात नसले तरी अनेक रूपांनी ते आपल्यात नेहमी वावरत असतात. व्हिडिओ जर्नलिस्ट चेतन सावंतसह सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची.
ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. मोदींच्या विराट गर्जनेसाठी म्हणून भाजपातर्फे ठिकठिकाणी पथनाट्याचे आयोजन. दिल्ली, राजस्थान आणि मध्य प्रदेश या 3 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी कमळावर बोट ठेवून काँग्रेसचा दणदणीत पराभव केला. अखेर देशभरातील काँग्रेस विरोधी कौलावर शिक्कामोर्तब झाले. मध्य प्रदेशातील सत्ता भाजपने तिसऱ्यांदा आपल्याकडे राखली, तर दिल्ली आणि राजस्थानची सत्ता काँग्रेसने हिसकावून घेतली. 4 राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवल्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीतील पक्ष कार्यालयासमोर जल्लोष साजरा केला. या विजयामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत मोदीच पंतप्रधान होतील असा आशावादही वाढला आहे. 22 डिसेंबर रोजी नरेंद्र मोदी मुंबईत येणार असून त्यांची मुंबईमध्ये सभा आहे. यामुळे सगळ्याच कार्यकर्त्यांमध्ये वेगळाच उत्साह दिसून येत आहे. मुलुंडमधून जास्तीत जास्त नागरिक या विराट गर्जनेसाठी यावे यासाठी ठिकठिकाणी पथनाट्य सादर करण्यात येत आहेत. सगळ्या ठिकाणी हवा एकदम जोरदार चालू आहे. सगळ्यांनी खूप एक्साइटमेंट आहे की मोदीजी एवढे ठिकाणी सभा केल्या आणि आता मुंबईला पण येणार आहे, म्हणून सगळ्यांनी एवढा एक्साइटमेंट आहे आणि सगळेजण जाणार. पण आम्ही आमचा प्रयत्न केला आहे की जास्तीत जास्त सगळ्यांना माहीत आहे की मुलुंड बीजेपीचा गड आहे, म्हणून इकडून जास्तीत जास्त पब्लिक त्यांना ऐकायला, त्यांना बघायला जाणार आहे अशा आमच्या तयारी पण आहे. आणि आम्ही महिला मोर्चा तिच्यासाठी भरपूर प्रयत्न पण करते, सर्वांना कळवायला की साहेब इकडे 22 तारखेला येणार आहे आणि खूप मोठी संख्या मुलुंडमधून जाणार असा आमची अपेक्षा आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुळावडेसह उपेश शिरवडकर, S9 न्यूज, मुंबई. गेल्या 14 वर्षापासून प्रलंबित असलेले जादूटोणा विरोधी विधेयक अखेर सरकारने विधानसभेत मंजूर केल्यानंतर जनसामान्यांकडून त्याचे स्वागत. समाजातील सर्वसामान्य लोकांचे शोषण करण्याच्या हेतूने दुष्ट आणि भोंदू लोकांनी अलौकिक शक्तीच्या नावाखाली आजपर्यंत अनेकांना लुबाडणे, शोषण करणे, नरबळी देणे, शरीराला इजा होईल अशा अघोरी प्रथा सुरू ठेवल्या. या अनिष्ट प्रथा व नरबळी आळा घालण्याकरिता डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी जादूटोणा प्रतिबंधक विधेयक समोर आणले. मात्र हा कायदा प्रत्यक्षात येण्याकरिता डॉ. नरेंद्र दाभोळकरांना आपल्या प्राणाचे बलिदान द्यावे लागले. गेल्या 14 वर्षापासून प्रलंबित असलेले विधेयक सरकारने विधानसभेत मंजूर केल्यानंतर त्याची प्रतीक्षा संपुष्टात आली आहे. त्यामुळे यापुढे चारण मारण, जादूटोण्यासाठी मिरच्यांची धुरी, भानामती यासारख्या अमानुष कृत्यांना कायद्याने बंदी घालण्यात आली, तर हरिपाठ, कीर्तन, प्रवचन, भजन, प्रदक्षिणा यासारख्या अनेक धार्मिक कृत्यांना सरकारने मान्यता दिली आहे. ज्योतिष, संतांचे चमत्कार, नवस, धार्मिक विधी अंधश्रद्धेच्या कचाट्यातून सुटले असले तरी या विधेयकामुळे समाजात जादूटोणा, अनिष्ट रूढी व परंपरांच्या आहारी जाणाऱ्या जनतेमध्ये नक्कीच जागरूकता निर्माण होईल, तर अनिष्ट कृत्य करणाऱ्यांवर कठोर शिक्षेची अंमलबजावणी ही शासनाने करावी अशी मागणीही सामान्य नागरिक करीत आहेत. जादूटोणा विरोधी हा जो कायदा गेल्या 18 वर्षापासून नरेंद्र दाभोळकरजी स्वर्गवासी यांच्या विषयामुळे सुरुवात झालेल्या याच्याविषयी जी चर्चा चालू होती, याच्यात अनेक वेगवेगळ्या आपल्या राज्यामध्ये जाती जमाती असल्याकारणाने विविध प्रकारच्या पूजा केल्या जातात. ह्याच्यामुळे लोकांच्यात आणि राज्यकर्त्यांच्यात एक प्रकारचा वेगळा संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे त्याच्यात कोणी मनापासून लक्षही नाही दिलं आणि त्याचा शेवट खऱ्या अर्थाने थोडा उशिरा का होईना पण हा कायदा मंजूर झाला. आणि हा कायदा मंजूर झाल्यामुळे खऱ्या अर्थाने जे मध्यमवर्गीय लोक आहेत, जे अत्यंत गरिबी असणारे लोक आहेत, यांची खऱ्या अर्थाने बाबागिरी, भोंदूगिरी, जडीबुटी, औषध देऊन किंवा कुठल्याही गोष्टीचं स्वप्न दाखवून, स्वप्न विकून लोकांना फसवलं जायचं आणि लोकांकडनं पैसे उकळण्याचे कामं ह्या
जादूटोण्याच्या ह्याच्यातनं घेत होते, परंतु विज्ञानातनं अनेक गोष्टी त्यातनं जादूटोण्याचे जे घटना घडतात त्या विज्ञानाच्या माध्यमातून दाखवून लोकांना फसवलं जातं आणि हे जसं लोकांपुढे एक एक गोष्ट घडत गेली आणि हा कायदा मंजूर झाल्यामुळे खऱ्या अर्थाने सामान्य नागरिकांची लोकांच्या ज्या सामान्य अडचणीसाठी जे बंधुगिरी किंवा मौलवी बाबा किंवा अमुक बाबा रेल्वेमध्ये किंवा टॉयलेटमध्ये ज्या जाहिराती लागायच्या त्याच्यापासून लोकांची जी फसवणूक होत होती, लाखो रुपयाची लयलूट होत होती, ती लयलूट खऱ्या अर्थाने थांबेल आणि खऱ्या अर्थाने प्रत्येक धर्म हा पुढे वाढीला लागेल असं मला त्या अर्थाने वाटतं. खरा संतांचा मार्ग, खरा समाजाचा मार्ग, खरा आपला जो धर्म आहे तो खऱ्या अर्थाने व्यवस्थितपणे लोकांसमोर येईल आणि लोकांपुढे तो टिकेल. बंधुगिरी ही बरेच दिवसापासून चालू आहे. याच्यापासून बऱ्याच लोकांना बनवण्याची कामं चालू आहेत. आमच्या गावाकडे तर सांगतात तुम्ही नारळ आणा, तुम्ही हे करा, इथे आपल्याला ह्या झाडाकडे नारळ पुरायचे, तिथे तुम्हाला पैसे मिळतील, असा माणूस आपल्या गावातला मेला आहे, त्या झाडाखाली अमावस्याला आपण असं करू, त्यांनी असे होईल. असेच आमच्या मुरबाडमध्ये पण बरेच ठिकाणी चालू आहे. त्याच्यावरती शासनाने काहीतरी हे करावी आणि बंधुगिरी नाही सर्व थांबली पाहिजे. आणि याच्यापासून बंधुगिरीपासून बरेचसे लोकांची नाजूक होते. नवरा बायको असेल एकामेकावर विश्वास राहत नाही, कोणी कोणावर संशय घेतो, म्हणतात माझ्या बायकोचा तुझ्याशी प्रेम आहे, त्याच्या बायकोशी तुझ्याशी प्रेम आहे. बंधुगिरीने अनेक लोकांची घरं उद्ध्वस्त होतात. शासनाने जे मंजूर केलेलं आहे अशा फसव्या लोकांपासून आम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल. घातक तर होतंच, कारण काय लोकांचं जे आजारामुळे किंवा कशामुळे ते बाबांकडे जायचे आणि मग तो बाबा त्यांना कोणाला म्हणायचं अंडा आण, कोणाला म्हणायचं मुर्गी आण आणि बकरी आणि इतकं पैसे लागेल व तुझा हे प्रॉब्लेम दूर होऊन जाईल. आणि तो बिचारा परेशान असतो, तो त्याच्याकडे त्यांची जी मागणी आहे ते पुरी करायचं. आणि नंतर काय होतं की याच्या आडमध्ये त्यांचं एक्सप्लॉयटेशन पण व्हायचं. जर स्त्री असले तर त्यांचं शारीरिक एक्सप्लॉयटेशन व्हायचं आणि माणूस असलं तर पैसा घेण्याचं ते कार्य चालू होतं. आणि हे लोक सुटून जायचं, त्याचा प्रॉब्लेम तर सुटला नाही. मग नंतर काय होतं ते पोलीस वगैरेमध्ये ते लोक सुटायचे. आता हे कायदा झाला तर त्यांच्यावर पकड हे मजबूत होईल आणि मग आपण त्यांना कोर्टामध्ये किंवा जेलामध्ये डांबण्याचं काम आपण करू शकतो. याच्याने हे होईल, फायदा झाला. जादूटोणाविषयी मला असं म्हणजे हे आश्चर्य वाटतं की आपण आता कुठे 21व्या शतकात जगत असून अजून लोकांचा विश्वास जादूटोणावर कसा आहे. जादूटोणाद्वारे काही म्हणतात की आपण इलाज करू शकतो, जादूटोणामुळे कोणाला श्रीमंत करू शकतो किंवा एखाद्या स्त्रीला बाळ होत नसेल तर बाळ होत. ह्या गोष्टी आजच्या जमान्यात एवढं जेव्हा वर्ल्ड वाईड ग्लोबल एक विलेज झाला आहे हा देश आणि अद्याप आपण त्याच्यावर विश्वास ठेवणे म्हणजे हे न पटण्यासारखी गोष्ट आहे. आता शासनाने हे कायदा करून हे फारच चांगलं केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट चेतन सावंतसह सारिका साळुंके, S9 न्यूज ठाणे. मुलुंडमध्ये बंद कंपनीमध्ये आग, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. मुलुंड RP रोडवरील जवाहर टॉकीजजवळ असलेल्या एका बंद कंपनीला बाजूला पडलेल्या कचऱ्यामुळे अचानक आग लागली. या आगीमध्ये कोणतीही हानी झाली नाही. अग्निशमन दलाने वेळेत पोहोचून आग आटोक्यात आणली. ह्या कंपनीला यापूर्वी 2 ते 3 वेळा आग लागली असून मालकाला व पालिकेला नोटीस पाठवण्यात येणार असल्याचे तसेच सेफ्टी डोअरसाठी प्रशासनाकडे मागणी करण्यात येणार असल्याचे भाजपचे विरल शाह यांनी यावेळी सांगितले. यहाँ पे इन्फॉर्मेशन के हिसाब से यहाँ पे दूसरी तीसरी बार आग लगी है. मुंबई में आप हर जगह देखोगे तो रेप का और काफ़ी सारे इंसिडेंट्स होते हैं. इसमें मुलुंड के हार्ट में ऐसी बड़ी फैक्ट्री बंद पड़ी है. सुरक्षा की दृष्टि से यहाँ पे जाली खुद नहीं लगी है. तो पहले से हम प्रशासन से तो मांग करेंगे कि यहाँ एक सेफ्टी डोर वॉटेवर लगाया जाए. और रही बात आग की, यहाँ पे बारंबार आग लग रही है. अभी हमने चीफ एग्जीक्यूटिव फायर सिंधे साहब आए हैं, उनसे भी पूछा. अभी वो यहाँ पे कड़ी ध्यान रखेंगे और जो इसका मालिक है उसको और BMC को नोटिस भेजेंगे. यहाँ पे लोकल कोई वॉटेवर कुछ यहाँ पे डस्ट था, यहाँ पे कोई इतना बड़ा जान का जोखम नहीं हुआ है फैक्ट्री में कि कोई पर्पज से शायद आग लगाई नहीं दे रहा, ऐसा दिख रहा है. यहाँ पे किसी ने इनोसेंटली या अनफॉर्चुनेटली बोल सकते हैं, यहाँ पे जो वो क्या बोलता है कचरा पड़ा है उस पर कुछ माचिस का कांडी डाल दिया और आग लग गई. बाकी कुछ मेजर इंसिडेंट हुआ नहीं है यहाँ पे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मोळावडेसह उपेश शिरवडकर, S9 न्यूज मुंबई. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची.
ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. ऑनलाईन लॉटरीच्या नावाखाली जुगाराचा धंदा अवैधरित्या करणाऱ्या आरोपींना ठाणे ग्रामीण पोलिसांनी केले अटक. ऑनलाईन लॉटरीच्या नावाखाली शासनाचा कर चुकवण्याकरिता सामान्य जनतेची फसवणूक करून जुगार खेळला जात असल्याची माहिती ठाणे ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. मीरा रोड, नालासोपारा, भाईंदर अशा ठिकाणी हे अवैध काम केले जात असल्याची माहिती पोलिसांना सूत्रांनी दिली. ठाणे ग्रामीण पोलिसांनी एका शोध पथकाच्या सहाय्याने मीरा रोड पूर्वेकडील बाबा ऑनलाईन गोल्डन लॉटरी व नालासोपारा पूर्वेकडील श्री चक्र लाईन येथे पोलिसांनी बनावट गिराईक बनवून येथे छापा टाकला. तर अनधिकृतरित्या जुगार खेळणाऱ्या ठिकाणांवर पोलिसांनी छापा टाकून हे खेळणाऱ्या व चालवणाऱ्या आरोपींना अटक केली आहे. एकूण 3 आरोपींना या छाप्यामध्ये अटक करून त्यांच्याकडून 19 कम्प्युटर, 3 मोबाईल, 19,630 रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार व पोलीस अधीक्षक अनिल कुंभारे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकार उघडकीस आला असून शासनाचा कर व नागरिकांची फसवणूक करण्याकरिता हे केले जात असून सदर गुन्ह्याची माहिती देण्यात आली. मीरा रोड आणि नालासोपाराच्या काही भागामध्ये ऑनलाईन लॉटरीवर चक्री, फन रोलिंग हा जुगाराचा व्यवसाय सुरू आहे याबाबत बातमी मिळालेली होती. त्यावरून आम्ही सदर ठिकाणी जाऊन काही गिरायकांना खात्री करून सदर ठिकाणी जाऊन रेड केली. त्या ठिकाणी ऑनलाईन चक्री, फन रोलिंग हा गेम चालू होता. त्या ठिकाणी आम्ही रेड केलेली आहे आणि सदर 3 दुकानं, 3 शॉप आम्हाला त्या ठिकाणी मिळालेले आहे. एक आहे गेम किंग प्लॅनेट इंटरनेट ऑनलाईन गेम अँड बिंगो, मीरा रोड. जी पॅक गेमिंग सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड, सदर ठिकाणी 3,25,680 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. येथील कॉम्प्युटर, सर्व्हर हे सर्व जप्त करण्यात आले. आता तर तपास चालू आहे, रेकॉर्ड तपासणी चालू आहे. साधारणतः रोज 80 ते 100 गिरायक येत जात असत अशी इन्फॉर्मेशन होती. तपास चालू आहे, पुढील तपासात तसं निष्पन्न होईल. त्या ठिकाणी 500 ते 1000 रुपये टाकून त्या ठिकाणी एक ID निर्माण केला जात होता आणि त्या माध्यमातून तिथे त्या ID पॉईंट, त्या 500 किंवा 1000 रुपये जे काही पैसे भरले त्याचे तुम्हाला पॉईंट दिले जात होते. त्या पॉईंटच्या आधारावर हा चक्री फन रोलिंग हा गेम खेळला जात होता. व्हिडिओ जर्नलिस्ट चेतन सावंतसह सारिका साळुंके, S9 न्यूज ठाणे. महाराष्ट्र केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या जाचकाटीविरोधात 16 ते 18 डिसेंबरपर्यंत सर्व औषध दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय ग्राहकांना कोणतेही औषध खरेदी करता येणार नाही. अन्न आणि औषध प्रशासनाने तसे बंधनही घातले आहे. त्याचबरोबर अनेक अपप्रचार करून औषध विक्रेता संघटनांकडून ग्राहक व औषध विक्रेत्यांची दिशाभूल केली जात आहे. काही औषध विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारून परवानेही FDAने रद्द केले आहेत. तर FDAची ही कारवाई सुरू असल्याने याच्या निषेधार्थ विक्रेता संघटनांनी 16, 17 व 18 डिसेंबरमध्ये बंदची हाक दिली आहे. आगामी संपात FDA कारवाईचा बडगा उगारणार असल्याने काही विक्रेत्यांनी या संपात न उतरण्याचा निर्णय घेतला आहे. तरी देखील या कालावधीत सर्वसामान्य नागरिकांनी औषध पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी खासगी व निमशासकीय तसेच शासकीय रुग्णालयांना तसेच नियमित औषधे सुरू असणाऱ्या रुग्णांनी औषधांचा पुरेसा साठा करावा. S9 न्यूज ठाणे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मुलुंडमध्ये CCTVच्या पोलवर मोबाईल कंपन्यांच्या टॉवरचे अतिक्रमण. मोदींच्या विराट गर्जनेसाठी भाजपच्या वतीने मुलुंडमध्ये पथनाट्याचे आयोजन. तर गीत रामायणकार गदिमांना वाचकांचे अभिवादन. S9च्या बातमीपत्रात इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.
ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं.